हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. प्रश्न क्रमांक 4. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय साक्षात्कार होत नाही का? योगदास. येथे प्रश्न विचारताना असा भाव जाणवत आहे की कुंडलिनी शक्ती काही ठराविक योगक्रियेनेच प्रज्वलित होते आणि अशी योगक्रिया सर्वांना जमेल असे नाही. याचा अर्थ ज्यांना अशी योगक्रिया करणे जमत नाही अशांना साक्षात्कार होत नाही का? यासाठी कुंडलिनी शक्तीची अगदी प्राथमिक आणि मूलभूत माहिती करून घेऊया. तसेच ती जागृत कशी होते इत्यादी माहितीही करून घेऊया. कुंडलिनी शक्तीचे प्रयोजन. कुंडलिनी शक्ती ही आपल्या देहातील परमऊर्जा आहे. हा आपल्यासाठी आत्मप्रसाद असतो. ती ऊर्जा आपल्या देहात पहिल्या मूलाधार चक्रामध्ये वास्तव्य करत असते. एका स्पंदनाद्वारे अंशात्मा जेव्हा मातेच्या उदरी प्रवेश करून देह धारण करतो त्याच वेळी त्यामधून ही कुंडलिनी शक्ती जन्मतःच प्रत्येकाच्या देही धारण केली जाते. देहपतन झाल्यावर अंशात्म्यासह ती देहाबाहेर निघून जाते. आपल्या देही तिचे प्रयोजन अनेक कारणासाठी असते. देहाचे ठराविक तापमान. आपला देह जीवित आणि निरोगी राहण्यासाठी आपल्यात एक काही ठराविक 97 डिग्री तापमान सतत आणि सातत्याने असणे अत्यावश्यक असते. प्राणवायूचा पुरवठा होऊन हे तापमान सतत ठराविक राखले जाते. हे तापमान संपूर्ण देहात सातत्याने पाहिजे तसे ठेवण्यासाठी कुंडलिनी शक्ती मदत करते. ती पहिल्या चक्रापासून 7व्या चक्रापर्यंत योग ऊर्जा फैलावते. त्या योगे आपल्या देहातील सप्तचक्रांना जोडलेल्या 7 कोटी पेशींना ऊर्जा पुरविली जाते. संपूर्ण देह ऊर्जामय होतो. तो चैतन्यमय आणि निरोगी राहतो. जेव्हा आपल्याला काही कारणाने आजार होतो तेव्हा हे ठराविक तापमान बिघडते. आपली कुंडलिनी शक्ती जर जागृत असेल तर बहुतांशी किरकोळ आजार या ऊर्जेमुळे बरे होतात. आपण निरीक्षण केले असेल की योगी सहसा आजारी होत नाही. त्यांना सहसा औषध लागत नाही. अंतःसंस्कार. जन्मतःच आपल्यावर काही अंतःसंस्कार असतात. या अंतःसंस्कारामागे कुंडलिनी शक्तीची प्रेरणा असते. तिच्यामुळे हे संस्कार जन्मापासून देहपतनापर्यंत टिकून असतात. बाकी गत बाह्य ससंस्कार होतात आणि नष्टही होतात. परंतु हे कुंडलिनी शक्तीची प्रेरणा मिळालेले संस्कार आपल्यामधून कुंडलिनी शक्तीचे साक्षात्कार आत्ममिलन हे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत टिकून असतात. हे संस्कार कोणते ते प्रश्न क्रमांक 4.2 मध्ये आपण पाहिले आहे. येथे याचे निरूपण केले आहे. प्रतिक्षिप्त क्रिया. काही वेळा आपल्या देहाला अचानक धोका निर्माण होतो. ज्ञानेंद्रिये, बुद्धी, स्मृती, मन, जीवात्मा, कर्मेंद्रिये अशा नेहमीच्या साखळीमधून धोका टळण्या इतपत वेळ नसतो. अशा वेळी अंशात्म्याच्या प्रेरणेने कुंडलिनी शक्तीमधून ऊर्जा फैलावते आणि आवश्यक ती हालचाल देहादी इंद्रियांकडून करवून घेतली जाते. यामुळे धोका टळतो. याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणतो. साक्षात्कार, आत्मभेट, मुक्ती. आपल्याला साक्षात्कार व्हावा, आपली आत्मभेट व्हावी, आपण मुक्त व्हावे इत्यादीसाठीच कुंडलिनी शक्तीचे प्रयोजन आहे. हेच तिचे मूलभूत कार्य आहे. यासाठी ती सतत कार्यरत असते. परंतु ही आत्मशक्ती आहे हे लक्षात घ्यावे. यामुळे कुंडलिनी शक्ती तिची ती पुढाकार घेऊन आपल्याला मुक्त करत नाही. ती आत्म्याप्रमाणे साक्षी असते. प्रतिक्षिप्त क्रिया हा अपवाद आहे. कारण देह जर पतन झाला तर कसला साक्षात्कार, कोणती आत्मभेट आणि कशापासून मुक्ती? सर्वच ओम फस व्हायचे. कुंडलिनी शक्ती मानवाच्या कार्याला साक्षी असते. मानव जन्मतः स्वतः आत्मसन्मुख आहे. परंतु प्रवृत्तीमुळे तो भौतिकाच्या कच्छपी लागतो आणि आत्मवंचित होतो. अशा वेळी आत्मप्राप्तीसाठी तो काय करतो हे साक्षी राहून आत्मा पाहतो. जर त्याने आत्मप्राप्तीसाठी प्रयत्न केले तर कुंडलिनी शक्ती त्याला मदत करते. देहत्याग.
कुंडलिनी शक्तीचे शेवटचे कार्य म्हणजे देहपतन होताना उदान वायूला ऊर्जा पुरवून आत्मांशाला स्वतः वाहन होऊन देहाबाहेर घेऊन जाणे. येथे उदान वायू वाहक असतो आणि कुंडलिनी शक्ती वाहन असते. अंशात्म्याला संचिताने झाकोळलेले असते. त्यासाठी पुनर्जन्म घेताना पुन्हा ही कुंडलिनी शक्ती नव्या देहात प्रवेश करते. परंतु जर अंशात्मा मुक्त असेल तर कुंडलिनी शक्ती स्वतःचे निराळे अस्तित्व सोडून अंशात्म्यात विलीन होते. कुंडलिनी शक्तीची जागृती. आता कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजे नेमके काय होते त्याचे निरूपण करूया. कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला ती कधीही झोपलेली नसते, सुस्त नसते, मरगळलेली नसते, तर ती सदा जागृतच असते आणि सदा कार्यक्षमच असते. यामुळेच तर देह जीवित राहतो, प्रतिक्षिप्त क्रिया होते वगैरे. कुंडलिनी शक्ती हे आपल्या जीवितपणाचे लक्षण आहे. अशा प्रकारे कार्यरत असणे हे तिचे नित्य असणे असते. यासाठी ती तिची मूलाधार चक्रामधील जागा सोडत नाही. तेथूनच फैलावून ती ही सर्व नित्य कार्य करते. यामुळे ती जागृत असूनही जागृत नाही असे वाटते. परंतु ती जेव्हा साक्षात्कारासाठी, आत्मदर्शनासाठी, मुक्तीसाठी जागा सोडते तेव्हा ती जागृत झाल्याचे जाणवते. अशा प्रकारे जेव्हा ती तिची जागा सोडते तेव्हा ती तिची जागा सोडते असे समजले जाते, म्हटले जाते. कुंडलिनी शक्ती फैलावते म्हणजे नेमके काय होते? ती जेव्हा नित्य कार्य करते तेव्हा ती जेथे असते तेथूनच तिच्यामधून उत्सर्जित होत असलेली ऊर्जेची धग पुरेशी असते. सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता फैलावते, त्यासाठी सूर्याला पृथ्वीवर प्रत्यक्ष यावे लागत नाही. फुलाचा सुगंध आपल्यापर्यंत फैलावतो, त्यासाठी फूल नाकाला टेकवावे लागत नाही. याचप्रमाणे नित्यकार्यासाठी कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रामधूनच ऊर्जेचा पुरवठा करते. त्यासाठी तेवढी ऊर्जा पुरेशी होते, तिला स्वतःची जागा सोडावी लागत नाही. परंतु जेव्हा साक्षात्कार, आत्मदर्शन होण्यासारखी परिस्थिती उद्भवते तेव्हा कुंडलिनी शक्ती जागा सोडते आणि मूलाधार चक्रापासून सुषुम्ना नाडीमधून एक एक चक्र यात्रा करत करत ऊर्ध्वमार्गी गमन करते. ती 7व्या शून्य चक्रात पोहोचते तेव्हा साक्षात्कार होतो, आत्मदर्शन होते. योगासने, प्राणायाम, ओंकार साधना, जप, ध्यान, समाधी इत्यादीमुळे कुंडलिनी शक्ती काही प्रमाणात देहामध्ये पसरते. अशा वेळी देह तेजपुंज होतो. नित्यनियमित उपासना केली तर देहावर हे ब्रह्मतेज दिसू लागते. या योगे प्रज्ञा प्राप्त होते. कुंडलिनी शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा ती तेथूनच न फैलावता ती प्रज्वलित होत होत देहात वर वर पसरू लागते. साक्षात्कार किंवा आत्मदर्शन यासाठी किंचित धग पुरत नाही. तसे असेल तर देहाचा एखादा भाग ऊर्जामय होईल, बाकी देहभाव तसाच शिल्लक असेल. अशा वेळी देहातीत होणे शक्य होणार नाही. यासाठी संपूर्ण देह समप्रमाणात ऊर्जामय व्हावा लागतो, तरच देहभाव नष्ट होतो. उदाहरणार्थ, अंगावर चावणारी माशी बसली तर कुंडलिनी शक्तीमधून हातापर्यंत ऊर्जा फैलावते. हाताला चैतन्य प्राप्त होते आणि प्रतिक्षिप्त क्रियेने हात अंगावरून माशी झटकतो. हे कार्य झाले की हाताची ही जास्तीची ऊर्जा पुन्हा कुंडलिनी शक्तीत विलीन होते. साक्षात्काराचे वेळी संपूर्ण देहात कुंडलिनी शक्ती पसरते. जेव्हा ती परिपूर्ण प्रज्वलित होते तेव्हा ती शून्य चक्रात पोहोचते. सर्व सप्तचक्रे प्रज्वलित होतात. त्यायोगे सर्व 7 कोटी पेशी ऊर्जामय होतात. संपूर्ण देह ऊर्जामय होतो. याला कुंडलिनी शक्ती जागृत होते असे म्हटले जाते. कुंडलिनी शक्ती जागृत कशी होते? कुंडलिनी शक्ती जागृत कशी होते हे आता पाहूया. याचे 2 ठळक मार्ग आहेत. यात सर्वप्रथम स्पष्ट करत आहे की काहीतरी लभ्यांश व्हावा म्हणून जे विधी करतात, किंवा काहीतरी शुभकार्य करायचे म्हणून जे विधी करतात, किंवा काहीतरी समारंभ करायचा म्हणून जे विधी करतात, किंवा जे परंपरा पाळण्यासाठी विधी करतात, त्यांचा या कुंडलिनी शक्ती जागृत करण्याशी काहीही संबंध नाही.
भक्ती मार्गे जागृती. पहिला मार्ग जो आहे तो आहे भक्ती मार्ग. हा मार्ग समजायला अति सोपा आहे, परंतु हा मार्ग आचरणात आणायला महा कठीण आहे. भजन, पूजन, कीर्तन, नर्तन, वाचन, प्रवचन, पुराण पठण, पारायण, तीर्थाटन, नामस्मरण किंवा असेच काही केले की भक्ती होत नाही. कारण या सर्वात भक्ती असते, परंतु भक्तीचे आचरण नसते. भक्तीचे आचरण संतांकडून शिकावे. त्यांना प्रत्येक क्षणी, प्रत्येक स्थळी, चल अचल अशा प्रत्येकात एकमेव निवास जाणवतो, तो म्हणजे परमात्म्याचा. त्यांना अभाव, भाव, विभाव काहीही नाही. ते या सर्वस्वाच्या आतीत गेलेले असतात. तेव्हाच ते संत असे म्हणून घेण्यास पात्र होतात. ते स्वतःला काहीच म्हणवून घेत नसतात. आपण अशांना अतिवादराने संत असे म्हणतो, त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. संतांच्या बसण्यात, उठण्यात, बोलण्यात, मौनात, चालण्यात, निजण्यात, कृती अकृतीत एका परमात्म्याशिवाय अन्य काहीही व्यक्त होत नाही. त्यांच्या पेशीपेशीत, रंध्रारंध्रात, नसानसेत परमात्मा भरलेला असतो. परमात्म्याशिवाय अन्य प्रकारे ते कधीही व्यक्तच होऊ शकत नाही. सदा त्यातच रंगला अशी त्यांची स्थिती असते. ते परमात्मा स्वरूप झालेले असतात. संतांचे गतसंचित कधी संपते याची काळ वाट पाहत असतो. सद्यजन्मी संचिताचा प्रश्नच नसतो. ते गतसंचित एकदाचे संपले की मूलाधार चक्रातील कुंडलिनी तिची जागा सोडते आणि ती देह व्यापते. ते दिव्य दर्शन होते. संत म्हणतात, याचसाठी केला होता अट्टाहास. योगमार्गे जागृती. सर्वसाधारण जनांसाठी योगमार्ग हाच राजमार्ग आहे. या मार्गात छान प्रकारे संसार करून साक्षात्कारित होता येते. यासाठी काय करावे त्याचे निरूपण प्रश्न क्रमांक 3 मध्ये केले आहे. जागृतीचा महाप्रसाद. कुंडलिनी शक्ती जागृत झाली की सर्व देह ऊर्जामय होतो, त्याचे जडत्व नष्ट होते. नाकाने श्वसन सुरू असते. त्या संवेदनामुळे आपला देह नाकापर्यंत वर उचलला गेला आहे असे आपल्याला जाणवते. देह पंचमहातत्व स्वरूप होतो. तो वजन विरहित होतो. आपले देहभान सुटते. हजारो सूर्य एकदम उगवावेत अशा ऊर्जेने आपण सर्व बाजूने वेढून जातो. एक छोटेसे स्पंदन इतकेच आपले अस्तित्व उरते. आपला प्रवास अंतराळामधून सुरू होतो. आजूबाजूला ग्रहगोल तारे जात असतात. आपण कोणीकडून तरी कोणीकडे जात असतो. यथाकाळी एक ज्योतिर्मय द्वार उघडते. त्यामधून आपला आत प्रवेश होतो. तेथे लाखो सूर्य एकदम उगवावेत असा महादिव्य तेजपुंज, महाधवल परंतु महाशीतल असा परमप्रखर प्रकाशच प्रकाश असतो. आता आपले एक स्पंदन हेही अस्तित्व लोप पावते. यथाकाळी या परम अनुभूतीमधून आपण व्युत्थान होतो. आपला देह व्यवस्थित जागेवर असतो, वर उचलला गेलेला नसतो. परंतु आता आपल्या आचरणात फरक होत जातो. आपण इच्छा न होताच निरीच्छ होतो. उपभोग न घेताच तृप्त होतो. आपल्याला लोकांकडून समजते की आता आपण पूर्वीचे राहिलेलो नाही. हाच तो त्याचा दिव्य महाप्रसाद असतो. हरिओम.